कारागिरी आमचे कारागीर आमचे वाढणार आहे. आणतीच नाही ऑर्डर काय आज घ्या न म्हणलं की निवांत खाणार आहे. हा गाईज आज नशीब खूप भारी आहे आपलं. दररोज गांडू नशीब राहतं कारण 2-2 तास थांबावं लागतं नाही का. गाईज तुम्हाला एक आहे ना खतरनाक विषय दाखवतो. बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला हेल्मेट काढावं लागणार आहे कारण विषय एकदम हार्ड आहे नाही का आज तुमच्या भावाचा. सर्वात पहिले हेल्मेट ठेवून द्या मला. सो गाईज जे महाकाल भावांनो, विषय असं झालेला आहे का देवळाली कॅम्पमध्ये एवढी थंडी पडते प्रमाणाच्या बाहेर बघ गाईज. म्हणजे पुऱ्या नाशिक जिल्ह्यात आहे ना कोणत्या कान्याकोपऱ्यात एवढी थंडी नसेल ना तेवढी थंडी आहे ना फक्त देवळाली कॅम्पमध्ये पडते. ती पण कुठं माहिती आहे का, टेम्पल हिल जे आहे आपलं खंडोबा टेकडी. आणि एवढ्या थंडीमध्ये ना एवढी खाज आहे ना तुमच्या भावाला आणि सिद्धार्थ भाऊला. काय माहिती आहे का, आता आम्हाला जायचं आहे अंडा भुर्जी खायला. देवळाली कॅम्पपासून तर आपल्याला जायचं आहे नाणेगावला. आणि तुमचा पॅक किती झालेला आहे बघायचं. हे बघा सर्वात पहिले पायात सॉक्स, त्यानंतर ही जीन्स गाईज, हँड ग्लोव्ज, त्यानंतर हे बघा हे एक जॅकेट आहे तुमच्या भावाचं, त्यानंतर हे दुसरं जॅकेट हा गाईज, आणि त्यानंतर हे तिसरं आपलं टी शर्ट घातलेलं आहे. म्हणजे विचार करा एवढी आस लागलेली ना अंडे खायची. आणि त्याच्यात सिद्धार्थ पण म्हणजे हा भाऊ कधी ना असं हेल्मेट घालणारा किंवा जॅकेट घालणारा, आज भाऊ डायरेक्ट आहे ना जॅकेट विकेट घालून एकदम फुल पॅकिंग विषय आहे बघा. अंड्याचा ना बघितलं का डायरेक्ट. म्हणजे आता अंडे खायलाय ना भाई. आणि त्याच्यात मला काय म्हणतोय का म्हणे तू गाडी चालव. आणि ऑलरेडी तुमचा एवढा पॅक झालेला तरी थंडी वाजते. आणि त्याच्यात त्याने तुमच्या भावाला एवढी सर्दी झालेली आहे ना गाईच, खतरनाक विषय सर्दीने केलेला आहे. पण तरी अंडे आपल्याला आज खायचे आहे आणि खाऊनच राहू नाही का. नंबर कमीत कमी सांगता येत नाही किती राहतील तिथं, तरी अंदाज असं जरा 50 ते 60 एवढे नंबर असतील 100% तिथं गाईज. तर चला गाईज आता लवकरात लवकर निघू आपण आपल्या प्रवासाला. प्रवासाची फुल मजा घेणार आहे आपण नाही का. नाणेगावमध्ये ना एवढी खतरनाक थंडी वाजते ना प्रमाणाच्या बाहेर नाही का. आणि त्याच्यात लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. माझ्या नाकातून पाणी सुटलं डायरेक्ट खतरनाक वाला. ते पण ॲक्च्युली तुमचा भाऊ काय जाणार नव्हता, बट विषय काय माहिती का, सिद्धार्थ भाऊ चारतोय ना अंडे त्याच्यामुळं जावं लागेल नाही का. आणि आता आपण गाईज ब्रिज खालून जाणार आहे ॲक्च्युली. आणि एवढं पाणी आहे बघा. सॉक्सने वरले ना गाईज, बघितलं का पाणी डायरेक्ट वाईट घेत चाललंय. तुमचा भाऊ डायरेक्ट पाण्याची काही थंडी खतरनाक थंडी वाजते. चला आता जाऊ आपण लवकरात लवकर पुढं. त्याच्यात रस्ता एवढा भंगार आहे. आता हा कोणी बनवलेला आहे रस्ता, आपण नाव नाही घेऊ शकत कारण काय रिकामं काहीतरी इश्यू होऊन जाईल नाही का आपल्या मागं. रिकामं दुःखाची घालून घेऊ आपण आपल्या ह्याच्यात, त्याच्यामुळं ती गोष्ट नाही करायची. चला जाऊ आता. बापरे थंडी सिद्धार्थ, थंडी बिंडी वाजते का नाही भाऊ? अरे एकदम खतरनाक भाऊ, अशी वाजते ना बापरे. बघा काय त्याला पण वाजते. अंडा भुर्जी खायला तर आलो, तर माहिती पडलं आज एकादशी म्हणून गर्दी जरा कमी आहे. आत्ताशी आले. हा एक कारागिरी आमचे कारागीर आमचे वाढणार आहे. आणतीच नाही ऑर्डर काय आज घ्या न म्हणलं की निवांत खाणार आहे. हा गाईज आज नशीब खूप भारी आहे आपलं. दररोज गांडू नशीब राहतं कारण 2-2 तास थांबावं लागतं नाही का. तर आता आपण मस्त इथं ऑर्डर दिली आहे, मस्त अंडा भुर्जी खाऊ. म्हणजे भुर्जी खूप काही काही खाणार आहे. अंडे खायच्या अगोदरच रिकामं व्हायला चाललंय तेव्हा तिकडं, ते पण गाडीच्या मागे नाही. जाऊ दे आता ऑर्डर दिलेली आपण काही सर्वात पहिले ना हाफ फ्राय खाणार आहे, त्यानंतर पलटी पाव खाणार आहे, आणि त्यानंतर मग आपली स्पेशल भुर्जी जी आहे तिचं नाव आहे बॉईल भुर्जी. खतरनाक विषय डायरेक्ट. आणि हे बघा हे हॉटेल आहे, हॉटेल आशीर्वाद अंडा भुर्जी सेंटर. ॲड्रेस काय माहिती आहे ॲक्च्युली याचा, नाणेगाव साखर कारखाना जो आहे तिथं आहे. दिस इज हाफ फ्राय. ॲक्च्युली आपण हे नाही वरचं जे येल्लोवाला असतं ना याला असं आज पसरवून घेतलं आहे नाही का. आणि हा पहिलं वन बघा लगेच खायला भेटलं आहे. चला अजून वेट करू, अजून खूप काही येणार नाही का आपल्याला.
आता व्हिडिओ साईडला ठेवू. सर्वात पहिले ना गाईज खाऊन घेऊ, कारण भूक खूप खतरनाक लागलेली. टेस्ट लय भारी आहे, कारण आम्ही कमीत कमी 4-5 वर्षापासून येतो इथं. पलटी पाव काय डायरेक्ट पलटी पाव होईल आता. गाईज आता आपण मागवली आहे बॉईल भुर्जी नाही का. हिची टेस्ट पण आहे ना एकदम खतरनाक विषय, म्हणजे डायरेक्ट वा एक नंबर विषय लागणार डायरेक्ट असं समजा. वाईब एकदम वाईब. भाऊ पण फुल माझ्या घेऊन राहिला खायची. ही साधी भुर्जी आली आहे गाईज आता. आता आपण चालू केली आहे साधी भुर्जी खायला नाही का. फर्स्ट टाइम ट्राय करतो इडली साधी भुर्जी. आणि तू रे फर्स्ट टाइम का सेकंड टाइम? मी खाल्ली आधी याच्या अगोदर टेस्ट कशी? योग्य असं आता म्हणतोय ओके, पण आता तुमचा भाऊ पण खाईल. गाईज भाऊनी खरंच खतरनाक भुर्जी बनवली होती आज, आणि त्याच्यात आज गर्दी नव्हती एकादशीमुळं नाही का. जेवण पण एवढं तगडं झालेलं आहे ना, एक नंबर. मला तर लय आवडलं आहे. सिद्धार्थ भाऊचं सांगता येत नाही. सिद्धार्थ भाऊ काय वाटतं आजची भुर्जी? हां आज एकतर गर्दी मस्त निवांत होती. हां त्याच्यामध्ये एकदम पद्धतशीर जसा भाऊ म्हणतो तसं एकदम खतरनाक जेवण झालं आहे. हां सगळ्या भुर्जी, सगळे ऑमलेट, सगळे काय म्हणतात पलटी ट्राय करून पाहिले आहे. सगळं ट्राय केलं आहे आपण. ॲक्च्युली दरवेळेस करतो, पण दरवेळेस काय होतं माहिती गाईज, आपल्याला जसं पाहिजे तसं भेटत नाही, गर्दी खूप असते, तर हात धरून बसावं लागतं. त्याच्यामुळे ना यावेळेस तसं काहीच झालं नाही. गाईज तुम्ही पण आहे ना एकदा नक्की ट्राय करायला या इडली भुर्जी. पुऱ्या नाशिकमध्ये फेमस आहे अक्षरशः. म्हणजे गंगापूर रोडवरून सुद्धा लोक येतात इथं. तुमचा भाऊ इथून देवळाली कॅम्पवरून इकडं आलेलं आहे, म्हणजे कमीत कमी 5-6 किलोमीटर असेल ना रे आपल्याला. हां 5 किलोमीटर आम्ही इथं आलेलो, विचार करा. चला गाईज आता जाऊ घरी आपण. सर्वात पहिले सिद्धार्थ भाऊ आपल्याला सोडत. गाईज आपण अंडे बिंडे खाऊन पोचलो आहे घरी, आणि सिद्धार्थ भाऊच्या इथं थांबलो आहे नाही का थोड्या वेळासाठी, कारण आपण पेटवली इथं मस्त शेकोटी आहे बघा. फुल जाळ विषय चालू आहे डायरेक्ट. मोबाईलमध्ये मला तर गाईज ॲक्च्युली नकली वाटू राहिला जाळ, पण नाही का, पण नकली वगैरे नाही, काही नाही तसं. आता मस्त थोडंसं गरम हो आपण इथं, आणि गरम झाल्यानंतर मग जाऊ आपण आपल्या आपल्या घरी आणि जरी. तर चला गाईज भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. आणि आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आपला. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. चलो जय महाकाल.